नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिकाची जेई या पोस्टसाठीची एक्झाम डेट बद्दलची अपडेट जी आहे ते आता आपल्याला ऐकायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दलची अपडेट न्यूजपेपरमध्ये आपल्याला आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला अशी माहिती मिळत आहे की या ज्या एक्झामिनेशन्स आहेत 169 पोस्टसाठीची ही जी भरती आली होती, ज्यासाठी जवळपास 42,000 विद्यार्थी जे आहेत यांनी फॉर्म भरलेला आहे. तर या परीक्षा आता आपल्याला 22, 23 आणि 29 या तारखेला द्यायच्या आहेत. 22 तारखेला 2 स्लॉट आहेत, 23 तारखेला पण 2 स्लॉट आहेत आणि 29 एप्रिलला, सगळ्या एप्रिल मधल्या डेट्स सांगत आहे मी, 29 एप्रिलला 3 स्लॉट असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची जी मागणी होती की या एक्झामिनेशन्स ज्या आहेत त्या अधिकृत सेंटरवरच व्हाव्यात, त्या पद्धतीने इथं आपल्याला आता एक्झाम सेंटरसाठीच्या जे सिटीचे नावं समोर आलेले तर 7 वेगवेगळ्या शहरांमध्ये या एक्झामिनेशन्स होणार आहेत, ज्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दलचं ऑफिशियल अपडेट जे आहे हे लवकरच आपल्या पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळेल. पण तोपर्यंत तुम्ही अभ्यास थांबू नका. लवकरात लवकर तुमची जी रिव्हिजन आहे ती रिव्हिजन तुमची कंप्लीट करा, मॉक टेस्ट द्या. त्यासाठी तुमच्या समोर 2 आपल्याकडून बॅचेस जे आहेत जे अतिशय मिनिमम फीज मध्ये अवेलेबल आहेत. फास्ट्रॅक बॅच जे अगदी 300 रुपयांमध्ये तुम्हाला पूर्ण सर्व डेटा जो आहे अगदी फास्ट मध्ये राहिलेल्या ह्या 10-12 दिवसांमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला रिकॉल करायच्या असतील तेही अगदी डिटेलमध्ये, तर त्या सर्व गोष्टी तुमच्या या बॅचमध्ये कव्हर होतील, तेही फक्त 300 रुपयांमध्ये. आणि ही जी टेस्ट सिरीज होती ज्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट ठेवलेल्या होत्या, 30 सब्जेक्ट वाईज टेस्ट त्याचं व्हिडिओ सोल्युशन आणि त्यासोबतच 3 फुल सिलेबस टेस्ट त्याचं व्हिडिओ सोल्युशन हेही तुम्हाला अगदी मिनिमम फीज मध्ये अवेलेबल आहे. सो आपल्या ॲपवर जाऊन तुम्ही ह्या दोन्ही बॅचेस परचेस करू शकता आणि लवकरात लवकर तुमची रिव्हिजन कंप्लीट करून एक चांगल्या पद्धतीने हा जो पेपर आहे पीएमसीचा तो द्या. आणि चांगल्या पोस्ट आहेत, खूप दिवसांपासून तुम्ही या परीक्षेची वाट बघत होतात. चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सिलेक्शन जे आहे 2026 मध्ये तुमचं कन्फर्म करा. थँक्यू.